राज्यभरात एटीएसची छापेमारी. मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, अकोला, चंद्रपूर, वाशिममध्ये झाडाझडती. पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित गुन्हेगारांवर एटीएसची नजर. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनारला सीबीआयच्या मुंबई किला कोर्टात केलं हजर. शुभमला 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड उद्या दिल्लीतील न्यायालयामध्ये हजर करणार. नीट पेपर फुटी प्रकरणासह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि लातूर कनेक्शन समोर. नाशिकमधून संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, तर पुण्यातील तरुणाचा शोध सुरू. नीट परीक्षेचं नवं वेळापत्रक पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता. पुन्हा परीक्षा घेण्यासाठी 2 महिने लागू शकतात, सूत्रांची माहिती. किशोरी पेडणेकर यांनी महापौर असताना केला 100 कोटींचा संकुल घोटाळा. किरीट सोमय्यांचा पेडणेकरांवर गंभीर आरोप. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपकडनं लढणार, रोहित पवार यांचा दावा. मावळचे सुनील शेळकेही भाजपात जाणार. आमच्या सोबत येणाऱ्यांना स्वीकारू, असं स्पष्टीकरण. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना आदेश. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.